नमस्कार ऑल फ्रेंड्स, तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत. बघा, हरिओम पाईप इंडस्ट्रीज या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात. बरेच वेळेस डिस्कस केलेले, पण या कंपनीमध्ये आपल्याला थोडी डिस्काउंट मिळते आणि या डिस्काउंटचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे, पुरेपूर फायदा उचलायचा आहे. या 2-4 दिवसामध्ये आणखीन जास्त प्रमाणात आपल्याला या कंपनीमध्ये गिरावट झालेली आहे, खाली पडलेला स्टॉक आहे आणि इथून आपल्याला थोडीशी ॲव्हरेजिंग पण करण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे. आपल्याकडे ऑलरेडी पहिला स्टॉक आपल्याकडे आहे. बघू शकतो आपण स्टॉकची जर सध्याची प्राइस बघितली तर एक ₹465 इतकी दिसते आपल्याला. एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला 13% पर्यंत हा स्टॉक डाऊन जाताना दिसतो. बघा, 13% पर्यंत आणि आपण जर 6 महिन्यांमध्ये विचार केला तर जवळपास 20% पर्यंत आपल्याला स्टॉक डाऊन जाताना दिसतो. मार्केटला लिस्ट झालेली कंपनी 13 एप्रिल 2022 म्हणजे 22 आणि 23 2 वर्ष कंपनीला झालेली आहेत समजा, आणि 2 वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला 100% पेक्षाही जास्त आपल्याला रिटर्न मिळून दिलेले दिसतात. बघा, एक जर बॉटमपासून जर बघितलं तर या कंपनीनं आत्तापर्यंत आपल्याला एका वर्षामध्ये जर बघितलं रिटर्न, तर जवळपास 250% इतका आपल्याला या कंपनीनं रिटर्न मिळून दिला होता. एवढे जर कंपनी एका वर्षामध्ये जर इथली तेज देत असेल, इथलं तेजीनं जर हा प्रॉफिट जर स्टॉक मिळवून देत असेल, तर नक्की या कंपनीमध्ये या बिझनेसमध्ये काहीतरी वेगळा स्कोप आहे आणि या बिझनेसवर एक काहीतरी चांगल्या पद्धतीचा भरोसा ठेवू शकतो आपण, कारण की एवढ्या कमी दिवसामध्ये परफॉर्मन्स कंपनी चांगल्या पद्धतीनं करताना दिसते. बघा, कुठलाही स्टॉक जर एका वर्षामध्ये जर चांगली तेजी देत असेल आणि त्याचे जर प्रत्येक वेळेस जर कंपनीचे नंबर जर चांगल्या पद्धतीने येत असतील, तर नक्कीच हा स्टॉक इथून खूप मल्टीबॅगर रिटर्न मिळवून देऊ शकतो आपल्याला. जर कुठलीही कंपनी जर एक कमी दिवसामध्ये जर जास्त जर रिटर्न जर मिळवून देत असेल आणि त्या अर्थी जर त्याचे जर नंबर जर व्यवस्थित येत नसतील, त्याचं जर थोडं सेल आणि प्रॉफिट जर डाऊन जात असेल, तर त्याच्यामध्ये जर आपण समजू शकतो की त्याला ऑपरेटर त्या स्टॉकला तेजीमध्ये आणत आहेत किंवा त्या स्टॉकला गिरावटमध्ये नेत आहेत. बघा, कुठल्याही कंपनीमध्ये जास्त व्हॉलॅटिलिटी जेव्हा असते ना, तेव्हा आपल्याला त्या कंपनीचं रिझन बघणं गरजेचं असते. त्या कंपनीचं मॅनेजमेंट बघणं गरजेचं असते. कुठलीही जास्त कंपनी जर तेजमध्ये भागत असेल, कुठलीही जास्त कंपनी जर रेंजमध्ये चालत असेल, चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत असेल किंवा जास्त गिरावट असेल कुठल्याही कंपनीमध्ये, तर सर्वात अगोदर त्या कंपनीचं फंडामेंटल चेक करायचं आणि त्या कंपनीचं सेल आणि नेट प्रॉफिटवर नजर ठेवायची, की नेमकं कशामुळं कंपनी इथली फास्टमध्ये कंपनी कशामुळे इथली रिटर्न देत आहे किंवा कुठलीही कंपनी एकदम सडनली का खाली पडत आहे, याचं रिझन हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा, कुठल्याही कंपनीमध्ये ते एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एका वर्षामध्ये कंपनीने जवळपास 250% इतका रिटर्न दिला होता, बरोबर आहे. मग हे 250% इतका रिटर्न या कंपनीनं जर दिला होता, तर मग याचं काम काय असू शकतं, म्हणजे याचं फंडामेंटल कशा पद्धतीनं असू शकतं, म्हणजे खरोखर व्यवस्थित नंबर वगैरे चांगल्या पद्धतीनं आल्यामुळे या कंपनीचे रिझल्ट चांगले आले, या कंपनीनं सेल चांगल्या पद्धतीनं केला आणि या कंपनीनं नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ आणली होती. मग जर या कंपनी जर नेट प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीनं जर इन्क्रीज करत असेल नंबर, तर मग साहजिकच एका वर्षामध्ये 250 काय हो, एका वर्षामध्ये 500% सुद्धा येऊ शकतं. का तर ते नेट प्रॉफिट आणि सेल जर कंपनी चांगली करत असेल तर. जर त्या गोष्टी जर नसेल करत आणि जर एखादी कंपनी जर असं इथला परफॉर्मन्स करत असेल चांगला, तर नक्कीच त्याच्यामध्ये ऑपरेटर असू शकतात. त्या स्टॉकला काहीतरी खालीवरी करण्याची ते एक ऑपरेटर लोकांची ती एक शाळा असू शकते, हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. बघा, कुठलीही कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला त्या गोष्टी बघायच्यात. तर आपण या गोष्टीवर विचार करूयात आणि या कंपनीचा एक वेळेस फंडामेंटल चेक करूया. आपल्याला ऑलरेडी ही कंपनी आता डिस्काउंटला सुद्धा मिळताना दिसते. जवळपास 35% आसपास ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते. तर या डिस्काउंटचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. याचा या गिरावटीचा आपल्याला या गिरावटीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. ज्यांच्याकडे कुणाकडे असेल, बऱ्याच लोकांकडे हा स्टॉक असेल, कारण की बरेच वेळेस आपण रिकमेंड केला आणि चांगला स्टॉक आहे. पण नसेल कुणाकडे, तर एंट्री घेऊ शकतो. एक योग्य वेळ आहे या स्टॉकमध्ये एंट्री घेण्याची, कारण की प्रत्येक वेळेस कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत. तरी पण आपण एक वेळेस या कंपनीवर आपण फंडामेंटलवर नजर टाकूयात, म्हणजे आपल्या लक्षात येतं नेमकं की कंपनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येते. तर त्यासाठी या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं, तर मार्केट कॅप पण या कंपनीचा खूप कमी आहे. म्हणजे इथून आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो. एक मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त 1300 करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे. बघा, एक छोटी कंपनी, स्टॉकचा पी फक्त 23चा आहे. म्हणजे आपल्याला स्वस्तामध्ये कंपनी मिळते. ज्याला कुणा जर एंट्री घ्यायची असेल या कंपनीमध्ये, तर एंट्री घेऊ शकतो. सुरुवात पण या कंपनीसोबत आपण करू शकतो. ROC 17% पर्यंत दिसते आणि ROE आपल्याला 19% पर्यंत इतका दिसतो आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला 10चा दिसतो. बघा, आपल्याला काय बघायचं आहे, महत्त्वाचं म्हणजे कंपनी आता थोडीशी आपल्याला डिस्काउंटला मिळते. मग आपल्याला या डिस्काउंटचा फायदा घ्यायचा की नाही,
किंवा नवीन लोकांना कुणाला एंट्री घ्यायची, तर मग आपल्याला या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची का नाही, हे कशावरून बघायचं, तर सेलवरून बघायचं. बघू शकतो आता आपल्याला जर हे सेल जर वाढताना जर दिसत असेल कंपनीमध्ये आणि नेट प्रॉफिट जर वाढताना दिसत असेल, तरच आपल्याला या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची. या कंपनीवर जर कर्ज कमी असेल तरच एंट्री घ्यायची. या कंपनीचं जर शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला योग्य वाटलं तरच आपल्याला या कंपनीमध्ये एंट्री घ्यायची. बघा, तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण बघूया, सेल कंपनी वाढवताना दिसते की कमी करताना दिसते. 87 करोड सुरुवातीला, 105 करोड, 134 करोड, 161 करोड, 254 करोड, 431 करोड आणि 644 करोड आणि 1074 करोड. म्हणजे एक पॉईंट आपला क्लिअर झाला की प्रत्येक वर्षी कंपनी काय करते, सेलमध्ये चांगला नंबर इन्क्रीज करताना दिसते. एक पॉईंट क्लिअर आहे. या पॉईंटवर आपण बघून विचार करू शकतो की 100% आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो या स्टॉकमध्ये. नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात. नेट प्रॉफिट बघू शकतो आपण इथं बघू, 2 करोड, 6 करोड, 8 करोड, 8 करोड, 15, 32, 46 आणि 57. म्हणजे एक दुसरा पण पॉईंट आपला काय झाला तर क्लिअर झाला आपला दुसरा पण पॉईंट. सेल पण चांगल्या पद्धतीनं वाढताना दिसते कंपनीचा आणि नेट प्रॉफिटमध्ये पण चांगल्या पद्धतीनं ग्रोथ दिसते. भयानक ग्रोथ आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा दिसते. म्हणजे 2 पॉईंट आपले महत्त्वाचे क्लिअर झालेले आहेत, आपले रिझन क्लिअर झालेले आहेत. म्हणजे याच्यावर आपण विचार करू शकतो. बॅलन्स शीट बघूयात. कंपनीवर कर्ज किती प्रमाणात दिसते. रिझर्वच्या तुलनेत कर्ज थोडंसं कमी असणं गरजेचं वाटते. बघा, एक जर विचार केला तर या कंपनीवर कर्ज 414 करोड इतका कर्ज आहे आणि रिझर्व जर बघितलं तर 378 करोड. थोडासा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, या कंपनीवर थोडंसं कर्ज आहे. हे कंपनीचा कर्जाचा पॉईंट एक आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर आपण 58% इतका आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न कशामध्ये दिसते, प्रमोटरकडे होल्डिंग दिसते. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास 6.68% इतकी दिसतात. डोमेस्टिक इन्व्हेस्टर आता तरी या कंपनीमध्ये अवेलेबल नाही. आणि पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला 35% इथले पब्लिक होल्डिंग या कंपनीमध्ये आपल्याला दिसते. मित्रांनो, सगळे पॉईंट आपल्याला योग्य वाटलेत, म्हणजे आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो. आणि जर आपल्याकडे आहे ना, आणखीन जर हा स्टॉक आपल्याकडे पूर्वीपासून जर असेल तर आपण या स्टॉकसोबत लॉंग टर्मसाठी चालू शकतो. कारण की हा स्टॉक आपल्यासाठी अतिउत्तम राहू शकतो. कारण की एक एंट्री या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री घेण्यास योग्य हा स्टॉक आपल्याला आतापर्यंत डिस्काउंटलाही सुद्धा आपल्याला मिळतो आणि एक एंट्री घेऊ शकतो आपण. एक एंट्री घेण्याची लेवल आपल्यासाठी आहे. आणि स्टॉकवर जर बारकाईन जर नजर जर टाकली मित्रांनो, तर या स्टॉकमध्ये कुठंच जास्त प्रमाणात गिरावट नाही. एक चांगल्या रेंजमध्ये हा स्टॉक जाताना दिसत होता. आणि एक वेळेस अशी होती की थोडीशी इथं पण आपल्याला डिस्काउंट या स्टॉकमध्ये आपल्याला दिसत होता आणि त्याच्यानंतर परत आपल्याला थोडीशी डिस्काउंट मिळते. तर या स्टॉकसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो. हा तुम्हाला एक डिस्काउंटचा स्टॉक मी सांगितला. आता याच्यानंतर एक नवीन तुम्हाला कंपनी मी सांगणार आहे, त्या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूया. मित्रांनो, नवीनच कंपनी आहे आणि या कंपनीबद्दल डिस्कस करूयात आपण. AGI इन्फ्रा लिमिटेड. या अगोदर या कंपनीबद्दल आपण एकही वेळेस डिस्कस केलेलं नाही. ही पहिल्याच वेळेस आपण डिस्कस करत आहे या कंपनीबद्दल. आणि या कंपनीचा जर विचार केला तर आपल्याला एका दिवसामध्ये या कंपनीने जवळपास 4.35 इतका आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो. या तेजीमध्ये बघितलं मी, ही तेजी बघून जर या स्टॉकवर मी ॲनालिसिस केलं त्याच्यानंतर हे स्टॉक तुमच्यासमोर मी रिकमेंड करण्याचा प्रयत्न करतोय. मला हा स्टॉक चांगला वाटला. या कंपनीचा बिझनेस पण खूप चांगला दिसला आणि मोठा एक बिझनेस या कंपनीत दिसला. म्हणजे आपल्याला ही छोटी कंपनी आपल्याला खूप मल्टीबॅगन रिटर्न मिळून देऊ शकतो, असा या स्टॉक तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा, एका महिन्यामध्ये जर बघितलं तर जवळपास आपल्याला 7 ते 8% इतका हा स्टॉक डाऊन जाताना दिसतो. 6 महिन्यामध्ये जर विचार केला कंपनीचा तर आपल्याला 50% पर्यंत इतका या स्टॉक म्हणून आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो. मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे 2015 मध्ये, बरोबर आहे. म्हणजे जर विचार केला तर या कंपनीला 7 ते 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि इतका मध्ये या कंपनी जवळपास आपल्याला 1550% इतका या कंपनीने आपल्याला रिटर्न आतापर्यंत मिळवून दिलेला दिसतो. म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते. आणि कंपनी अजून मोठी झालेली नाही, कंपनी खूप छोटी आहे. आणखीनही या कंपनीमध्ये भरपूर अशी स्कोप आहे. या कंपनीमधून आणखीनही आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळू शकतो भविष्यामध्ये. एक चांगल्या पद्धतीने कंपनी काम करताना दिसते. इन 2005 मध्ये ही कंपनी 2005 मध्ये ही कंपनी या कंपनीची निर्मिती आपल्याला होताना दिसते. बघा, इन्फ्रा लिमिटेड, सुखदेव सिंह या कंपनीचे एक ओनर आहेत. या कंपनीला या कंपनी चालवणारे एक सुखदेव सिंह हे एक ओनर आहेत आणि या कंपनीचं मॅनेजमेंट हे स्वतः बघताना दिसतात. बघा, डेव्हलपमेंट आर द AGI ग्रुप, ही ग्रुपमध्ये कंपनी एक काम करताना दिसते. कुठं तर जलंधपूर पंजाब. ही जलंधपूर पंजाबमध्ये डेव्हलपमेंट ग्रुप हाऊसिंग प्रोजेक्ट, ही कंपनी हाऊसिंग प्रोजेक्ट बनवण्याचं कंपनी काम करते. कुठं तर जलंधपूर पंजाबमध्ये ही कंपनी काम करताना दिसते. म्हणजे जसं की मोठमोठाले हाऊस म्हणजे मोठमोठाले घरं, मोठमोठाल्या बिल्डिंग किंवा ऑफिशियल रिटेल्स आणि स्पेस, म्हणजे मोठमोठाल्या इंडस्ट्रीवर ही कंपनी, मोठमोठाले गव्हर्नमेंटचे मोठमोठाले रोड
मोठमोठाले पूल, मोठमोठाले उड्डाण पूल, अशा हे मोठमोठाले या कंपनीचे बिझनेस आहेत. आणि ही कंपनी ते बिझनेस बघण्याचं काम करते. मोठमोठाले हाऊस, मोठमोठाले ऑफिस ही कंपनी एक बनवून देण्याचं काम करते. तर म्हणजे बघू शकतो या कंपनीचा किती मोठा तरी एक बिझनेस आहे आणि कंपनी किती छोटी आहे. 1100 करोड फक्त या कंपनीचं मार्केट कॅप आहे. खूप या कंपनीमध्ये स्कोप आहे मित्रांनो. या कंपनीवर आपल्याला नजर सतत ठेवणं गरजेचं आहे आणि या कंपनीवर आपल्याला इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये करणं गरजेचे दिसते. स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला फक्त 19चा दिसतो, म्हणजे खूप स्वस्तामध्ये ही कंपनी आपल्याला पडताना दिसते. डिव्हिडंड पुन्हा सुद्धा देते ही कंपनी. 0.11% इतका ही आपल्याला कंपनी डिव्हिडंड देताना सुद्धा दिसते. ROIC कंपनीचा जर बघितला तर आपल्याला ते 30% इतका दिसतो आणि ROE बघितलं तर 32% इतका दिसतो. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला 10चा दिसतो. आता कंपनी तर नवीन आहे, बरोबर आहे. आता कंपनी नवीन आहे तर मग कंपनी सेल कशा पद्धतीनं करते हे बघणं गरजेचं. आपला सेलचा पॉईंट आपल्याला हे योग्य आहे की नाही हे बघणं गरजेचं. 61 करोड, 146 करोड, 121 करोड, 81 करोड, 91, 110, 197, 240 आणि 279 इतका कंपनी सेल करताना दिसते. म्हणजे सेलमध्ये जर बघितलं तर एकदम परफेक्ट आपल्याला वाटलं. बघा नेट प्रॉफिट जर बघितलं तर 4 करोड, 5 करोड, 12 करोड, 9 करोड, 15, 17, 36, 48 आणि 56. हा दुसराही पॉईंट आपला क्लिअर झाला. म्हणजे नेट प्रॉफिट पण कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते आणि सेलमध्ये पण कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते. कंपनीवर कर्ज बघूयात आपण. कर्जाचा जर विचार केला तर 76 करोड इतका आपल्याला या कंपनीवर कर्ज दिसते. आणि रिझर्वचा जर विचार केला तर रिझर्व या कंपनीवर आपल्याला कमी प्रमाणात दिसते. रिझर्वचा जर विचार केला तर रिझर्व आपल्याला खूप कमी दिसते. नाही 187 करोड इतका रिझर्व दिसते. म्हणजे रिझर्व चांगला आहे आणि कंपनीवर कर्ज खूप कमी दिसते रिझर्वच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर. बघा आणि शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर आपण बघू शकतो 72.95 म्हणजे जवळपास 73% इतकी प्रमोटर होल्डिंग आहे आणि बाकी 27% इतकी हे पब्लिककडे आपल्या होल्डिंग आहे. म्हणजे जास्त जर विचार केला तर या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग ही खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे जास्त प्रमाणात जर नुकसान जरी व्हायला या कंपनीला तर प्रमोटरला होणार आणि फायदा जरी झाला तर प्रमोटरला होणार. जास्त कुठल्याच मालकाला असं वाटणार नाही की आपल्या कंपनीमध्ये आपला लॉस व्हावा. म्हणजे या कंपनीच्या मालकावर खूप भरोसा आहे. म्हणून इतकी या कंपनीच्या मालकांनी आपल्या जवळपास 73% इतकी होल्डिंग वाढून ठेवलेली दिसते. म्हणजे एक या स्टॉकमध्ये आपल्याला लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी हा स्टॉक अतिउत्तम असू शकतो. या स्टॉकच्या आपण साईटवर जर जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येते नेमकं कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते. आपण साईटवर जाऊयात, त्यानंतर आपण डिसाईड करू शकतो या कंपनीचे कामकाज कशा पद्धतीने आणि कंपनी कशा पद्धतीने काम करताना आपल्याला दिसून येते. बघू शकतो आपण या इथं साईटवर आलेली. बघा किती मोठाले या कंपनीचे काम दिसतात. बघा मोठमोठाले उड्डाणपूल, हे बघा ट्रेनचे मोठमोठाले जे उड्डाणपूल आणि मोठमोठाले बिल्डिंग हाऊस, मोठमोठाले घरे, मोठमोठाले पूल ही कंपनी बनवण्याचं काम करते. म्हणजे एक या कंपनीचा जर विचार केला तर खूप मोठा असा बिझनेस आहे. एक कंपनी बघितली तर खूप छोटी कंपनी, पण हेवी बिझनेस आहे कंपनीचा. हे या एवढा जर बिझनेस बघा, हे मोदी सरकार इथं बघा आपण बघू शकतो कितीतरी मोठमोठाले पुलं ही कंपनी बनवण्याचं काम करते. मोठाले रोड ही कंपनी बनवायचे. उड्डाणपूल कुठून कुठपर्यंत कितकाले मोठाले हे या कंपनीचं एक मॅनेजमेंट आहे ते बघण्याचं आणि त्याला पुरवठा करण्याचं. एक छोटी कंपनी पण काम जर बघितलं तर या कंपनीचे खूप मोठाले आहेत आणि या कंपनीला जर अशाच सतत जर ऑर्डर गव्हर्नमेंटच्या जर मिळत राहिल्या तर हे कंपनी नक्कीच इथून पुढं पण चांगला परफॉर्मन्स करताना ही कंपनी दिसेल. म्हणजे एक या कंपनीमध्ये आगळी वेगळी आपल्याला एक दिशा या कंपनीमधून काही दिवसाच्या नंतर येताना दिसेल. आणि या कंपनी जर विचार केला तर मार्केटला लिस्ट झालेली ही कंपनी आपल्याला 2015 पासून, आणि ही कंपनी आता तरी ही आपल्याला थोडीशा प्रमाणात डिस्काउंटला मिळते आणि एक लॉंग टर्मसाठी चालू शकते. एक आपल्याला जरी वाटत असेल की बऱ्याच दिवसापासून कंपनी आहे, पण कंपनी आता कुठेतरी मार्केटमध्ये आल्याच्या नंतर आता कुठेतरी या कंपनीला चांगल्या पद्धतीने ऑर्डर मिळत चाललेले आहेत आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसेल. तर आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि लॉंग टर्मसाठी चालू शकतो. कुणाकडे जर नसेल तर या स्टॉकमध्ये आपण एंट्री पण घेऊ शकतो. कारण की या कंपनीचा बिझनेस जर बघितला ना तर बिझनेस बघून या कंपनीवर विश्वास ठेवू शकतो आपण. आणि बिझनेसचा जर विचार केला तर खूप भयानक या कंपनीचा आपल्याला बिझनेस दिसून येताना दिसतो. नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर टाटा गोल्ड एक्सचेंज ट्रेंड फंड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूया. स्टॉकची प्राईस जर बघितली तर 6.55 म्हणजे 6 रुपयाला आपल्याला एक स्टॉक पडू शकतो, इतकी एका स्टॉकची आपल्याला प्राईस दिसते. या स्टॉकबद्दल जर बघितलं तर आपल्याला एका महिन्यामध्ये जर बघितला तर एक 5.68% इतका आपल्याला रिटर्न दिसतो. 6 महिन्यामध्ये एकदम फ्लॅट दिसते. 6-8% पर्यंत डिस्काउंटला दिसते आपल्याला. आणि एक मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे नुकतीच जानेवारीमध्ये. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने कंप्लीट झालेत कंपनीला आणि आणखीन आपल्याला ही कंपनी एकदम फ्लॅटला दिसते. आणि या कंपनीमध्ये आपण खरोखर इन्व्हेस्टमेंट करू शकतो. चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. या कंपनीवर आपण
पहिल्याच वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस करत आहोत. या कंपनीचं डिस्कस करण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. बघा, आपण या कंपनीचं पहिली वेळेस बघू शकतो. आपण या कंपनीचं फंडामेंटल चेक करूयात. कंपनी का त्याचं मार्केट कॅप किती आहे? तर कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर आपल्याला एक 3500 करोड इतकं या कंपनीचं मार्केट कॅप दिसते. स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला एक 30चा स्टॉकचा पी दिसतं. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो या स्टॉकमध्ये. आपल्याला अतिउत्तम योग्य वेळात हा स्टॉक मिळत आहे. डिव्हिडंडसुद्धा इथे कंपनी जवळपास 0.45% इतका कंपनी डिव्हिडंड देताना सुद्धा दिसते. आपल्याला ROIC बघितलं कंपनीचा 7.91 म्हणजे जवळपास 8% इतका आपल्याला ROIC दिसतं. ROE बघितलं तर 5%. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर 10चा दिसतो. आता कंपनी नवीन आहे, बरोबर आहे. कंपनी नवीन आहे, पण आता नेट प्रॉफिटमध्ये नंबर इन्क्रीज होतात का नाहीत हे बघणं गरजेचं आहे. बघू शकतो आपण इथं 1100 करोड, त्यानंतर 800 करोड, त्यानंतर 1100, 1000, 1300, 1400, 1800, 2100, 2000, 1900, 2700, 3200 आणि 3100 म्हणजे कंपनी सेलमध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसते. नेट प्रॉफिट जर विचार केला तर नेट प्रॉफिट बघू शकतो. सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये जाताना दिसत होती. नंतर 41 करोड, 84 करोड, 112 करोड, 116 करोड, 159 करोड, 182 करोड, 166 करोड आणि 220 करोड, 237 करोड आणि 81 करोड आणि 114 करोड म्हणजे कंपनी सेल आणि नेट प्रॉफिटमध्ये कंपनी चांगलं काम करताना आपल्याला दिसून येते. कंपनीवर जर कर्ज बघितलं तर 142 करोड इतकं या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व्ह जर यांच्याकडे बघितला तर जवळपास आपल्याला 1580 करोड इतका आपल्याला या कंपनीवर रिझर्व्ह दिसते. छोटी कंपनी पण रिझर्व्ह कंपनीकडे चांगल्या पद्धतीने दिसतो. प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर 60% इतकी प्रमोटर होल्डिंग आहे. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 3.83% इतके आणि 6.37% डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत आणि पब्लिककडे जर बघितलं तर फक्त आपल्याला 28 ते 29% इतकी आपल्याला पब्लिककडे या कंपनीमध्ये होल्डिंग दिसते. मित्रांनो, कंपनी चांगली आहे आणि कंपनीचा बिझनेस पण खूप चांगला आहे. कंपनीचे ओव्हरऑल जर विचार केला तर 2 ते 3 बिझनेसमध्ये कंपनी काम करताना आपल्याला ऑलरेडी दिसते. कंपनीचा जर विचार केला तर कंपनी ही एक छोटी कंपनी आहे आणि ही कंपनी परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करेल इथून पण, अशी या कंपनीवर आपण आशा ठेवू शकतो. बघू शकतो ही कंपनी एक टाटाचं हे छोटंसं एक टाटा गाडी ही कंपनी बनवण्याचं सुद्धा काम करते आणि ही कंपनी गोल्डमध्ये सुद्धा पण काम करताना दिसते. बघा, गोल्डमध्ये पण ही कंपनी काम करताना दिसते आणि एक टाटा गाड्या बनवण्याचं सुद्धा कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करताना दिसते. म्हणजे एक विचार केला तर या कंपनीचे आणखीन गोल्ड म्हणजे 2 ते 3 बिझनेस या कंपनीचे ऑलरेडी आहेत आणि छोटी कंपनी असून या कंपनीचे जर बिझनेस इतक्या कंपनीचे बिझनेस जर वेगवेगळे असतील तर ही कंपनी आणखीन परफॉर्मन्स करू शकते. तर या कंपनीबद्दल जर डिस्कस करायचं म्हटलं, ही माझ्याकडे ऑलरेडी कंपनी नव्हती पहिली, पण मला एका भोसले सरांनी या कंपनीबद्दल डिस्कस करायचं एक कमेंट केली होती की या कंपनीबद्दल आपण डिस्कस करा सर. त्यामुळे मी हा तुमच्यासमोर स्टॉक मांडण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, चांगला स्टॉक आहे आणि नवीन स्टॉक आहे. त्यांचं म्हणणं एकदम योग्य वाटलं मला आणि मी तुमच्यासमोर हा स्टॉक मांडण्याचा प्रयत्न केला. सर, मला एक सांगू इच्छितो की मी जर तुमच्याकडे जर हा स्टॉक नसेल तर तुम्ही थोडीशी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून लाँग टर्मसाठी चालू शकतो. फक्त कॅपिटल आपली एकदम थोडीशी असू द्या. किंवा माझं म्हणणं आहे की आपण यावेळेस न इन्व्हेस्टमेंट करता याच्यामध्ये या कंपनीचे 1 ते 2 आणखीन एक वेळेस आपण या कंपनीचे नंबर चेक करूयात. या कंपनीचा एक वेळेचा रिझल्ट चेक करूयात. त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो. कारण की आपण पहिलीच वेळेस आपल्या नजरेसमोर हा स्टॉक आलेला आहे. तर मग याला थोडं वॉच करणं गरजेचं आहे. बघू शकतो आपण या स्टॉकमध्ये किती व्हॉलॅटिलिटी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते आणि एक वेळेस या स्टॉकचा जर आपल्याला रिझल्ट जर आपल्या हाती आला, ते रिझल्ट आपण चेक केल्याच्यानंतर, रिझल्ट पाहिल्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो, हां, या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री घेणं योग्य आहे की नाही. पण तुम्हाला जर घ्यावीशी वाटत असेल तर थोडीशी कॅपिटल आपली ॲड करा. कारण की स्टॉक पण खूप स्वस्तामध्ये आणि पीई पण स्टॉकचा खूप स्वस्तात आहे. थोडीशी कॅपिटल ॲड करून या स्टॉकसोबत लाँग टर्मसाठी चालू शकतो. पण जसं का आपल्याला या स्टॉकचे आपण नंबर बघूत, रिझल्ट बघू त्या कंपनीचे कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करतील, नंबर चांगले येतात की कसे येतात त्याच्यावर आपण डिसाईड करू शकतो आपल्याला नंतर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही. बघा, हे तुम्ही मला कमेंट करून जे सांगितलं की या स्टॉकबद्दल डिस्कस करा, हे काय होते नेमकं की जेवढे मला जमतात तेवढे मी नवीन स्टॉक तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण असं नाही होत की पूर्णच सांगणं योग्य नाही आणि मलाही पूर्ण रिसर्च करणं एवढं सहजासहजी सोपं नाही. कुठल्याही गोष्टी जर तुम्हाला जर काही नवीन स्टॉकबद्दल जर डिस्कस करायचं असेल तर मला असं वाटतं की यांच्यासारखं जर तुम्ही जर कमेंटमध्ये जर सांगितलं की सर या स्टॉकबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे किंवा या स्टॉकबद्दल तुम्ही ॲनालिसिस करा आणि आम्हाला सांगा, तर मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्या स्टॉकबद्दल मी तुम्हाला डिस्कस करण्याचा प्रयत्न करेल. त्याचा ॲनालिसिस तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करेल. कुठलाही तुम्हाला जर प्रॉब्लेम वाटला, कुठल्याही स्टॉकबद्दल तुम्हाला जर एखाद्या स्टॉकमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटत असेल, पण त्या स्टॉकमध्ये तुम्हाला कुठला तरी प्रॉब्लेम येत असेल की बाबा या स्टॉकमध्ये काय असू शकते,
काय नाही. जर असं जर कुठल्या स्टॉकमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल, कुठला जर वाटत असेल असं, तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट टाका आणि सांगा, की या स्टॉकबद्दल तुम्ही थोडंसं सांगा आम्हाला. या स्टॉकमध्ये आम्हाला हा प्रॉब्लेम आहे. तर मी तिथं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि मी नवीन-नवीन कंपन्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण मला पूर्ण कंपन्यावर वॉच करू शकत नाहीत, कारण की इथल्या मार्केटमध्ये कंपन्या आहेत, हजारोनं कंपन्या आहेत, बरोबर आहे. तर आपण सगळ्याच कंपन्या नाही, तुम्हाला जेवढ्या जर कंपन्या नवीन कुठल्या असं वाटत असतील, तर प्लीज तुम्ही कमेंट करत जा. म्हणजे त्याच्यावर काही मी त्याच्यावर रिसर्च करेल आणि ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर एखाद्याला कुणाला आता या कंपनीबद्दल मला एका जणांनी डिस्कस केलेलं आहे, बरोबर आहे. आता त्या सरांनी डिस्कस केलेलं त्यांना माहीत होतं. मग मी ती रिसर्च केलं त्या कंपनीला, ॲनालिसिस केलं आणि तुमच्यासमोर मांडला. म्हणजे जेवढे आता व्हिडिओ बघत आहेत त्यांना सर्वांपर्यंत ऑटोमॅटिक ही इन्फॉर्मेशन पोहोचलेली आहे. त्यासाठी तुमच्याकडे जर कुठल्याही स्टॉकबद्दल जर डिस्कस करायचं वाटलं किंवा तुम्हाला योग्य वाटला, तर नवीन-नवीन स्टॉक, चांगले फंडामेंटल स्टॉक असतील तुमच्या नजरेत, तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी त्यावर डिस्कस करूयात आपण आणि त्यावर ॲनालिसिस करून सर्वांच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करत जाईल. बघा मित्रांनो, नवीन व्हिडिओ होता. नवीन स्टॉक आहे. नवीन स्टॉकमध्ये थोडी कमी कॅपिटल घ्या. या अशा नवीन स्टॉकमध्ये जास्त रिस्क अजिबात घ्यायची नाही आणि रिस्क एका स्टॉकमध्ये घ्यायची नाही. आपल्याला खूप सारं या मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या, चांगल्या-चांगल्या मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपन्या खूप साऱ्या पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे जास्त अमाऊंट नाही टाकायची आणि एकाच कंपनीमध्ये रिस्क जास्त घ्यायची नाही. खूप मोठं मार्केट आहे, समुद्र आहे. याच्यामध्ये थोडी-थोडी रिस्क घेत चालायचं आणि आपला एक दिवस खूप मोठा पैसा बनल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर नवीन कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.